मित्रांनो, जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठात आहे भारताचा प्रचंड मोठा ठेवा, भारताच्या ज्ञानाचं लाईट हाऊस आपल्याला असं म्हणता येईल की ज्या प्रकाशाकडे चीनी यात्रेकरू हुएनसंग त्यावेळेस आले होते, ते इथे थांबलेत, त्यांनी या विद्यापीठांचा अभ्यास केला आहे। अशा या विद्यापीठात मी आलो आहे नालंदामध्ये। आपण सगळ्यांनी नालंदाच्या बद्दल ऐकलं असाल, 1500 प्राध्यापक त्यावेळेस होते असं म्हणतात। आमच्या गोंडवाना विद्यापीठामध्ये आम्ही 900 प्राध्यापक आहोत आणि त्यावेळेस या ठिकाणी 1500 प्राध्यापक जर असतील तर या विद्यापीठाची उंची किती मोठी होती। जगभरातल्या विशेषतः आशियन कंट्रीज जी आहेत, त्या एशियन कंट्रीजतून लोक जे आहेत, लोक या ठिकाणी शिकायला त्यावेळेस आलेली आहेत आणि ते राहिलेली आहेत। चेंबर्स या ठिकाणी आहेत, प्राध्यापकांच्या रूम्स या ठिकाणी आहेत आणि त्यावेळेचं शिक्षण जे आहे, शिक्षण त्यावेळेस त्याने घेतलेलं आहे। इसवी सन 12व्या की 13व्या शतकात बख्तियार खिलजी या उपद्रव्यानं या विद्यापीठाला जाळलंय। कित्येक महिन्यांपर्यंत हे विद्यापीठ जळत होतं असं म्हणतात। 3 महिन्यांपर्यंत विद्यापीठ जळालंय आणि त्या विद्यापीठाचे खंडहर जे आहेत, रुईन्स आपण आता सध्या पाहू शकतोय, त्यातच मी सध्या चालतोय। आपण विटा पाहू शकता, मजबूत भट्टीमध्ये पकवलेल्या विटा तुम्हाला पाहायला मिळतील। इथे आपण पाहू शकता की भारतीय पद्धतीने याचं प्लास्टरिंग जे आहे हे केलं गेलेलं आहे आणि वरचा पापुद्रा जो आहे हा आपण वेगवेगळ्या मटेरियलचा भिंतीला कवच म्हणून त्यांनी वापरला आहे। हां हां, भारतीय पद्धतीची बांधायची जी आहे ती। येस येस येस, पुढे जाऊया आपण। भारतातल्या सगळ्या विद्यापीठामधील आजही नालंदा जी आहे, जुन्या काळातलं विद्यापीठ जे आहे, सगळ्यात मोठं आपल्याला पाहायला मिळतील। अशी 18 विद्यापीठं होती असं म्हणतात। विक्रमशिला असेल, नागार्जुना असेल, आपल्या नागपूरच्या जवळ असलेलं रामटेकचं आणखी एक विद्यापीठ आपण पाहतोय। पण पॅटर्न जो आहे हा पॅटर्न आपल्याला असाच पाहायला मिळतोय संपूर्ण विद्यापीठांतील। या विद्यापीठाचा नाश कसा झाला आहे हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय। मला वाटतं की जगभरातली 2 विद्यापीठं जी आहेत, रोमन लोकांनी जे विद्यापीठ जाळलंय त्यामुळं ॲरिस्टॉटलचा ज्ञानाचा खजाना जो होता हा केव्हा तरी नष्ट झाला आहे आणि जगात तो पुन्हा कधीच पाहायला मिळाला नाही। अदरवाईज कदाचित आम्हाला पिरॅमिड्स कसे बनले हे आम्हाला आता पाहायला मिळाले असते, त्यांचा इतिहास आम्हाला पाहायला मिळाला असता। जुन्या काळातली युक्लिडची जिओमेट्री जी आहे ही किती आम्हाला मिळाली, कोणत्या अवस्थेत मिळाली हे आम्हाला माहीत नाही आहे, पण ती कदाचित 100% आम्हाला मिळाली असती। पायथागोरसचं आम्हाला लिटरेचर मिळालं असतं ओरिजिनल आणि त्यामुळं जगातला एक प्रचंड मोठा ठेवा जो आहे हा रोमन लोकांनी जाळला आहे हे आपण पाहतोय। पण भारतीय ज्ञान जे होतं त्यापेक्षा कुठेही कमी नव्हतं। भारतातलं हे ज्ञान शिकायला त्या काळातले लोक जे आहेत, झियानझांग ज्याला म्हणतो आपण, हा इथपर्यंत आलेला आहे हुएनसंग आणि तो थांबला सुद्धा या भागात। इथे काय असेल मला वाटते, स्टेप्स पाहायला मिळतील। पाणी वाहून जायला नाल्या पण या ठिकाणी केलेल्या आहेत। मला नक्की काय 100% सांगता येणार नाही आहे, काहीतरी लिहिलेलं आहे, आपण पाहूया। मंदिर संख्या 3। ये सर्वाधिक भव्य मंदिर है। माझी विनंती राहील की हा व्हिडिओ थांबवून सगळ्यांनी वाचावा किंवा तरी। ओके, बख्तियार खिलजी हा जो आहे आक्रमक, त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला असं वाटलं की मी राजा आहे, कोणीतरी मला दुरुस्त करावं। शेवटी एक मुख्य डॉक्टर्स जे होते नालंदा विद्यापीठातील, त्यांनी त्याला दुरुस्त केलं आणि पुढे या डॉक्टरांनी अशा प्रकारची सेवा आणखी इतरांची देऊ नये। हे डॉक्टर्स भारतातले किंवा भागातले इतके मोठे जर झाले तर आम्ही छोटे होऊ, ही जी भावना जी होती, भावना त्याला टोचत होती आणि त्यामुळं हे ज्ञान जे आहे संपवायचा प्रयत्न बख्तियार खिलजींनी केला। 2 ते 3दा या विद्यापीठाला जाळले। त्यावेळचे राजे आमचे जे होते त्यांनी ज्ञानाचा नेहमी पुरस्कार केलेला आहे आणि त्यामुळे त्याची डागडुजी केली, दुरुस्ती केली त्याला। पण शेवटी संपूर्ण नष्ट करायचा प्रयत्न जो आहे त्या माणसानं केला आहे की ज्या माणसाला या विद्यापीठाच्या डॉक्टरांनी दुरुस्त केलं आहे।
बख्तियार खिलजीची अट अशी होती, म्हणतात की मला कुठलंही औषध देऊ नका, तुमचं कुठलंही औषध मी खाणार नाही, पण मी दुरुस्त झालो पाहिजे. आणि शेवटी कुराणच्या पानावर औषध लावून या डॉक्टरांनी हा जर कुराण जर वाचत असेल तर तो ॲटोमॅटिक काहीही न खाता दुरुस्त होईल ही भूमिका ठेवली. आपण फक्त कुराणाचं वाचन करा असं त्यांना सांगितलं आहे आणि आपोआप बख्तियार खिलजी दुरुस्त झाला. पण त्याच माणसानं असं काम करावं, विद्यापीठाला जाऊन टाकावं, त्याची लायब्ररी जाळावी. 3 महिन्यांपर्यंत ही लायब्ररी जळत होती असं म्हणतात. आणि तो हा इतका मोठा ठेवा जो आहे हा आजही काहीतरी सांगतो आहे, किती मोठं हे ज्ञान होतं हे सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याला पाहायला आज ही जापानची टीम या ठिकाणी आली आहे. ही सगळी मंडळी जुन्या काळातलं नॉलेज जे होतं, हे नॉलेज आमचा प्रकाश जो होता, बुद्धाच्या या तेजोमय ज्ञानाचा प्रकाश जो होता किती मोठा होता, कितपर्यंत तो पोचला होता आणि आजही तो कसा पोचतो आहे हे आपल्याला समजेल. या सगळ्या परिसरात जगभरातली ही मंडळी जी आहे मंडळी आलेली आहे आणि नालंदा विद्यापीठाचा अभ्यास करत आहे. थँक्यू.